आपल्या हाती आले त्यामध्ये NDA सरकार पुन्हा एकदा बहुमतानं बिहारमध्ये सरकार बनवण्याच्या मार्गावरती आहे। मात्र दुसरीकडे RJD कार्यालयामध्ये आपण पाहतो एकीकडे भाजपचं कार्यालय त्याचबरोबर JDUच्या कार्यालयामध्ये मोठा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतोय, जल्लोष साजरा केला जातोय। मात्र RJDच्या कार्यालयामध्ये तेजस्वी यादव यांचे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते शांततेमध्ये निकाल पाहतायत। LED स्क्रीनवरती हे सगळे निकाल जे आहेत ते पाहिले जात आहेत आणि कार्यकर्त्यांमध्ये एक शांतता जी आहे ती सुद्धा पाहायला मिळते आहे। बरीचशी त्यांच्या चेहऱ्यावरती नाराजी सुद्धा पाहायला मिळते, कारण जो निकाल RJDला अपेक्षित होता तो लागलेला नाहीये। शिवाय आपलं जे काही अस्तित्व होतं बिहारमध्ये ते सुद्धा चांगल्या पद्धतीने टिकवता आलेलं नाहीये। खरं तर तेजस्वी यादव आणि काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींनी खास करून बिहारमध्ये तेवढीच मेहनत घेतलेली होती आणि त्यांना एक विश्वास होता की महागठबंधनचं महाआघाडीचं सरकार बिहारमध्ये या वेळेला येईल। मात्र जे काही आतापर्यंतचे आकडे समोर आले आहेत किंवा जो काही निकाल आलेला आहे त्यानंतर RJDच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये शांतता पाहायला मिळते आहे। RJDचं हे प्रदेश कार्यालय आहे, त्या सगळ्या कार्यालयाच्या बाहेर परिसरामध्ये आपण पाहतोय की कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमलेले आहेत। मात्र त्यांच्या चेहऱ्यावरती कुठल्याही पद्धतीचा आनंद दिसत नाहीये, शांतता मोठ्या प्रमाणामध्ये दिसते आणि नाराजीचा एक सूर सुद्धा या सगळ्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे पाहायला मिळतो। आणि कल जे हाती येत आहेत किंवा जो काही निकाल आहे तो सुद्धा निकाल या एका LED स्क्रीनच्या माध्यमातून ते पाहतायत। मात्र दुसरीकडे भाजपचं कार्यालय असेल किंवा मग JDUचं कार्यालय असेल तिथे मोठ्या प्रमाणामध्ये सगळे कार्यकर्ते जे आहेत ते जल्लोष साजरा करताना पाहायला मिळत आहेत, मिठाई वाटतायत, फटाके फोडतायत, त्याचबरोबर वेगवेगळ्या ढोल ताशांच्या गजरामध्ये सुद्धा नाचताना पाहायला मिळत आहेत, आनंद साजरा करताना पाहायला मिळत आहेत। मात्र RJDच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये ही शांतता जी आहे ते ज्या कार्यालयामध्ये पाहायला मिळते आहे। खरं तर कालपासून प्रत्येक पक्षाच्या वतीनं जो काही विश्वास त्यांच्या मनामध्ये होता त्या विश्वासाच्या आधारावरती आमचंच सरकार येईल किंवा चांगल्या पद्धतीनं सीट्स जे आहेत त्या निवडून येतील अशा पद्धतीने सगळी तयारी जी आहे ती सुद्धा करण्यात आलेली होती। मात्र एकीकडे आपण पाहतोय खरं तर हा त्रिकोणाकृती परिसर म्हणावा लागेल, कारण भाजपचं कार्यालय एका बाजूला आहे, मध्ये RJDचं आहे आणि त्याच्या अगदी समोर JDUचं कार्यालय आहे। तिन्ही कार्यालय अगदी आजूबाजूला आहेत। मात्र एकीकडे भाजपचं कार्यालय असेल किंवा मग JDUचं कार्यालय असेल त्या सगळ्या कार्यालयाच्या परिसरामध्ये मोठा जल्लोष कार्यकर्त्यांचा पाहायला मिळतोय। मात्र दुसरीकडे RJDच्या कार्यालयाच्या परिसरामध्ये हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते शांतपणे निकाल पाहतायत। जे काही निकाल आलेले आहेत किंवा आतापर्यंतची जी काही आकडेवारी आहे ती नाराजी पसरवणारी आहे RJDच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि तशाच पद्धतीची शांतता या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळते आहे। जो कुछ नतीजे अब तक आए हैं उससे देखकर क्या लगता है, क्या कुछ कहना चाहेंगे? बैठ जाइए। क्या जो कुछ नतीजे आप देख रहे हैं क्या लगता है RJD के कार्यकर्ताओं की क्या भावना है? देखिए, जिस तरह दिखाया जा रहा है गोदी मीडिया के लोगों के द्वारा, मैं ये पूछना चाहता हूँ कि लोकतंत्र की हत्या हो रही है, संविधान की हत्या हो रही है। बिहार के जनता ने तेजस्वी यादव महागठबंधन को मैंडेट दिया था, लेकिन जिस तरह गोदी मीडिया के एग्जिट पोल और जो रिजल्ट आ रहे हैं वो हमें लगता है कि इलेक्शन कमीशन भी यही आंकड़े दिखा रहा है, इलेक्शन कमीशन भी यही आंकड़े दिखा रहा है, क्या आप स्वीकार करते हैं? अब मैं ये पूछना चाहता हूँ कि जातीय जनगणना करवाने में किसी भी राज्य सरकार को 4 साल लग जाते हैं और 2 से 43 विधानसभा का 24 घंटा के अंदर रिजल्ट आउट कर देते हैं लोग, तो कहीं ना कहीं दाल में काला है। काही पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत। सर, जो कुछ नतीजे अब तक सामने आए हैं क्या कुछ कहना चाहेंगे, क्या इनको स्वीकार करते हैं आंकड़ों का? अभी काउंटिंग 5-6 राउंड कहीं 7 राउंड नहीं हुआ है। अभी इलेक्शन कमीशन के वेबसाइट ही हम चेक कर रहे हैं तो यहाँ काउंटिंग दिखा रहा है मात्र कहीं 5-4 राउंड है, कहीं 7 राउंड है, कहीं 8 राउंड है। अभी अपडेट ही नहीं है। ये मीडिया गोदी मीडिया अपने आप दिखाते रहती है तो इसका क्या कहना है, इसका कोई जवाब ही नहीं है। अभी 1-2 घंटा वेट करना होगा, उसके बाद हम लोग का अपडेट आएगा और तक चित्र स्पष्ट हो जाएगा। जो भी फिगर बदलेगा, बिल्कुल फिगर बदलेगा। विश्वास है कि महागठबंधन की सरकार है। काउंटिंग हुआ ही नहीं है, अभी 6 राउंड 7 राउंड 4 राउंड है, अभी कहीं कहीं हुआ है। शाम तक उम्मीद का है 1-2 घंटा में अपडेट आ जाएगा। आणखी काही RJDच्या कार्यकर्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। जो कुछ आंकड़े अब तक दिखाई दे जा रहे हैं या फिर इलेक्शन कमीशन के साइड पे दिखने मिल रहे हैं, उम्मीद अब भी कायम है कि शाम तक ये बदलेगा? ना, हम लोग जीतेंगे, हम लोग एकदम पूर्ण बहुमत से जीतेंगे। हम लोग मजबूत हैं, जनता हम लोग के पक्ष में वोट दी है। अभी जो आप देख रहे हैं ये तीसरा चरण के है, अभी 36 चरण काउंटिंग बाकी है। हम लोग
जीतेंगे, सरकार बनाएंगे। बीजेपी कार्यालय हो या फिर जेडीयू कार्यालय हो, यहाँ पे जश्न मनाया जा रहा है, मिठाई बांटी जा रही है, फटाके फोड़े जा रहे हैं, लेकिन यहाँ पे कहीं शांति से लग रही है। क्या कुछ उम्मीद है, कब तक आप इंतजार करेंगे? उल्टा एकदम होगा, वो बदल जाएगा जब हम लोग के पक्ष में जब रुझान आने लगेगा। अब ये तीसरा शुरुआती दौर है, ये जहाँ जहाँ लोगों का मत होता है उस जब फिर हम लोगों का वहाँ आता है तो दिखाने लगेगा। यही सच्चाई है। हम लोग अस्वस्थ हैं, हम लोग के पक्ष में बिहार की जनता ने तेजस्वी के ऊपर भरोसा किया है और तेजस्वी जीतेंगे, मुख्यमंत्री बनेंगे। इस तरह का बिहार की जनता उनको अपना मत देकर मजबूत किया है। पाहतो की आरजेडीच्या कार्यकर्त्यांची ही भावना आहे आणि त्यांच्या माध्यमातून अजून सुद्धा हा विश्वास जो आहे तो व्यक्त केला जातो की अजून सुद्धा संध्याकाळपर्यंत चित्र बदलेल आणि आमचं जेडीयूचे जे काही आकडे आहेत ते पुन्हा एकदा वाढतील। मात्र सध्याची जी काही परिस्थिती आहे किंवा जे काही आकडे निवडणूक आयोग असेल त्यांच्या वतीने जे काही दिले जात आहेत किंवा आतापर्यंत जे काही कल येत आहेत त्यामधून तरी असं स्पष्टपणे दिसत नाही की पुन्हा एनडीए सरकार या बिहारमध्ये सरकार बनवते असं काहीसं चित्र आहे। मात्र आरजेडीच्या कार्यकर्त्यामध्ये आता शांतता पाहायला मिळते, त्याचबरोबर नाराजीचं एक जे काही सूर आहे तो सुद्धा चेहऱ्यावरती पाहायला मिळतोय। मात्र अजून सुद्धा त्यांना अपेक्षा आहेत की संध्याकाळपर्यंत कदाचित चित्र बदलेल आणि पुन्हा एकदा आरजेडीला चांगल्या सीट्स मिळतील। निवडणूक आयोगाच्या साईट्सवरती अजून चित्र जे आहे ते स्पष्ट झालेलं नाही आणि म्हणून आम्ही प्रतीक्षा करतो आहोत असं काहीसा सूर जो आहे तो या सगळ्या आरजेडीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे। त्यामुळे आरजेडीच्या कार्यालयाच्या परिसरामध्ये आपण पाहतो की सगळ्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरती एक शांतता पाहायला मिळते, कुठलाही पदाचा जल्लोष नाहीये। मात्र दुसरीकडे भाजपचं कार्यालय असेल किंवा बाजूलाच असणारं जेडीयूचं कार्यालय असेल, या कार्यालयाच्या परिसरामध्ये कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने आनंद साजरा करतात, जल्लोष साजरा करतात, फटाके फोडतात, त्याचबरोबर मिठाई सुद्धा त्या परिसरामध्ये वाटली जाते आहे। मात्र तरी सुद्धा अजूनही काही आशा अपेक्षा ठेवून आरजेडीचे कार्यकर्ते निकाल पाहत आहेत। संध्याकाळपर्यंत आम्ही कुठलीही प्रतिक्रिया थेटपणे देणार नाहीये, मात्र अजून सुद्धा आम्हाला निकालाची प्रतीक्षा आहे। पूर्ण निकाल झाल्यानंतर आमचं आरजेडीचं जे काही अस्तित्व आहे ते पुन्हा एकदा बदललेलं पाहायला मिळेल असा देखील विश्वास या आरजेडीच्या कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होताना पाहायला मिळतो आहे। कॅमेरामन रोहन पवार सोबत मी कृष्णा सोनारोडकर, TV9 मराठी, पटना, बिहार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।